अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावात हॉटेल नंदनवन जवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव बोलेरो वाहनानं दुचाकी मोटरसायकलला उडवल्याची घटना घडली। या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली। सुरेश युवराज शिंदे वय 29, त्याची पत्नी संजना सुरेश शिंदे वय 28, ज्ञानेश्वर वय 1 वर्ष, राहणार खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहे। कर्नाटक बेडकेळ इथं ऊसतोडी पट्टा पडल्यानं गावी परत जात होते। त्याच्या टोळीतील सर्व सहकारी नातेवाईक हे ट्रकमधून पुढे गेले होते। सुरेश, त्याची पत्नी आणि 1 वर्षाचा मुलगा हे मोटरसायकलवरून जात असताना पुणे येथील बोलेरो 4चाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। अपघातानंतर बोलेरो वाहन जागेवर सोडून चालक पसार झाला। अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बोलेरो वाहन तसेच दुचाकी वाहन पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।